गुड मॉर्निंग. गेल्या लेक्चरला आपण टीएस ऑफ ओव्हरीची स्टडी केली होती. परत एकदा बघूया. टीएस ऑफ ओव्हरी, जे काही प्रायमरी फॉलिकल्स आहेत, प्रायमोडियल फॉलिकल, त्याच्यापासून प्रायमरी फॉलिकल तयार होतात. प्रायमरी फॉलिकलपासून जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला म्हणलं डेव्हलपिंग फॉलिकल, म्हणजे ते सेकंडरी फॉलिकल्स असतात. सेकंडरी फॉलिकल आर कन्वर्टेड इंटू सेकंडरी ओव्हम. ओके, and that secondary ovum is guarded by the mature follicle, means it is also called the Graafian follicle. and the Graafian follicle काय होतं, रप्चर होतं. रप्चर झाल्यानंतर त्याच्यापासून ओव्हम बाहेर पडतं. जे राहिलेलं मटेरियल आहे त्याला म्हटलं जातं कार्पस ल्युटियम. कार्पस ल्युटियम जे आहे ते मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी ते तयार होतं. तिथून ते 22व्या 23व्या दिवशीपर्यंत प्रोजेस्टेरॉन फॉर्मेशनचं काम करतं, म्हणून त्याला प्रोजेस्टेरॉन तयार करणारा पार्ट असं म्हटला जातो. ओके, आणि समजा फर्टिलायझेशन नाही झालं तर त्याच्यापासून काय होतं, तर कार्पस ल्युटियमपासून कार्पस अल्बिकन्स तयार होतो. एवढं आपण बघितलं. त्याच्याशिवाय आपण ग्राफियन फॉलिकल आणि ओव्हमचं स्ट्रक्चर बघितलेलं होतं. आता हे जे बघितलेलं आहे आपण टीएस ऑफ ओव्हरी, याच्यामध्ये ह्या ज्या स्टेजेस आहेत त्या स्टेजेस कधी कोणत्या दिवशी येतात हे आपल्याला बघायचं आहे. ते कशामध्ये, तर मेन्स्ट्रुअल सायकल किंवा ओव्हॅरियन सायकल म्हटलं जातं. ओव्हॅरियन सायकलमध्ये आपल्याला ह्या सगळ्या स्टेजेस बघायच्या आहेत. ओके, दिस इज द मेन्स्ट्रुअल सायकल और द ओव्हॅरियन सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल किंवा ओव्हॅरियन सायकल जे आहे दॅट आर डिवायडेड इंटू 4 phases. द फर्स्ट फेज इज द मेन्स्ट्रुअल फेज. ओके, the second is the proliferative or follicle or post-menstrual phase. Third, ovarian phase, and fourth, secretory phase or luteal phase. The menstrual cycle जे आहे, it is a characteristic feature of the primate, including human मिळून जे काही प्रायमेट्स आहेत त्यांची दिसणारे हे कॅरेक्टरिस्टिक आहे. इट इन्वॉल्व अ सिरीज ऑफ सायक्लिक चेंजेस इन द ओव्हरी अँड द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक, मेनली इन द युटेरस आणि ओव्हरीमध्ये असणारे जे काही चेंजेस दिसून येतात, सायक्लिक चेंजेस, ते चेंजेस म्हणजेच काय, मेन्स्ट्रुअल सायकल. त्याच्यामध्ये काय होत असतं ॲक्च्युअल, तर ही प्रोसेस अंडर द गोनॅडोट्रॉपिन आणि ओव्हॅरियन हार्मोनच्या अंडर होत असते. हे हार्मोन या मेन्स्ट्रुअल सायकलसाठी रिस्पॉन्सिबल असतात, गोनॅडोट्रॉपिन अँड ओव्हॅरियन हार्मोन. ओके, टोटल ह्या सायकलचा जो पिरियड असतो 28 दिवसाचा असतो, 28 days. इट इज अ पिरियड ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल. ह्या सायकलच्या बरोबर मिडल पार्टमध्ये ओवा रिलीज होतो. हा जो ओवा रिलीज होतो ती फेज वेगळी, ती फेज म्हणजे त्याला म्हणलं जातं ओव्हॅरियन फेज. ओके, आणि हा जो ओवा आहे, टोटल आपल्यामध्ये 2 ओव्हरी असतात. फिमेलमध्ये किती असतात, 2 ओव्हरी असतात. एका सायकलमध्ये एका ओव्हरीकडून सिक्रेट होतो, तयार होतो. अल्टरनेट हे ओव्हरीज काय करत असतात, एक ओवा तयार करत असतात. ओके, म्हणजे समजा एकदा डाव्या साईडच्या ओव्हरीनं तयार केलं तर दुसऱ्या महिन्यामध्ये उजव्या साईडच्या ओव्हरी तयार करते, तिसऱ्यांदा परत डाव्या साईडची. या टाईपमध्ये अल्टरनेटली ओव्हरीज काय करत असतात, एक ओवा तयार करत असतात. आणि ही ओवा तयार करून हे जे सायकल असतं त्या सायकल आपण काय म्हणतो, ओव्हॅरियन सायकल किंवा ओवा तयार व्हायचं सायकल किंवा त्याला मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हटलं जातं. त्यातलं पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे मेन्स्ट्रुअल फेज. ओके, तर मेन्स्ट्रुअल फेज म्हणजे काय असणार आहे, तर मेन्स्ट्रुअल फेजमध्ये डायग्रॅम बघा, सीधा डायग्रॅम. आता ही जी डायग्रॅम आहे, या डायग्रॅममध्ये हे जे पिंकिश कलरचं दिसतं ते काय आहे, युटेरस. ओके, पहिल्या डायग्रॅममध्ये बघा जे स्ट्रक्चर आहे, फर्स्ट डे एक्स ॲक्सिसला जे आहे डे आहेत आणि वाय ॲक्सिसला जे आहेत ते हार्मोन्स आहेत. ओके, आता फर्स्ट डेला जे आहे ते बघितल्यावर लक्षात येईल की जे काही युटेरसची थिकनेस, पिंक कलरचं जे स्ट्रक्चर दिसतं ते काय आहे, युटेरसची थिकनेस. ही थिकनेस काय असते, कमी असते पहिल्या दिवशीच्या तुलनेनं 5व्या दिवशी अजून कमी झालेली असते. ओके, म्हणजे पहिला जे दिवस असतो बिगिनिंग ऑफ द सायकल, फर्स्ट डे जे असणार आहे त्या फर्स्ट डेला काय होत असतं, तर ब्लिडिंग सुरुवात होते. द बिगिनिंग ऑफ इच सायकल इज टेकन ॲज अ फर्स्ट डे वेअर द मेन्सेस ऑर लॉस ऑफ ब्लड ब्लिडिंग इज स्टार्टेड.
about 45 to 100 ml of blood is given out from the uterus in 3 to 7 days. 3 ते 7 दिवसामध्ये हे जे काही ब्लड आहे ते बॉडीच्या बाहेर थ्रू द व्हाजाइना टाकलं जातं. ओके, आता ही जी प्रोसेस आहे किती 45 ते 100 ml ब्लड बाहेर टाकलं जातं, ब्लिडिंग होत असतं. ओके, हे युटेरसमध्ये चेंज होत असतं, म्हणजे पहिल्या दिवशी जे काही ब्लड आहे त्याच्यापेक्षा कमी 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 होत हे ब्लड बाहेर टाकलं जातं. पहिल्या साधारणतः 5 दिवस किंवा 3 ते 7 दिवस हे दिवस दिलेले ज्याच्यामध्ये हे ब्लिडिंग होत असतं. ओके, आता याच्यामध्ये हे पहिल्यांदा दाखवलेलं आहे. पहिल्या 5 दिवसामध्ये जो काही ग्राफ आहे तो ग्राफ काय झालेला आहे तो कमी झालेला आहे. ओके, ऑफ द ब्लड. द युटेरसमध्ये चेंजेस काय झालेले आहेत. अंडर द इफेक्ट ऑफ द प्रोस्टाग्लॅन्डिन्स रिलीज ड्यू टू द डिक्रीज्ड लेवल ऑफ द प्रोजेस्टेरॉनचे हार्मोन काय जी काही लेवल आहे ती काय होते कमी होते. प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन यांचे जे काही लेवल आहे ती लेवल काय होते कमी झालेली दिसलेली आहे. ओके, कशामुळं तर ब्लिडिंगमुळं. आणि युटेरसचं जो स्ट्रक्चर आहे ते युटेरसचं स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे. युटेरसमध्ये 3 लेयर असतात, पेरिमेट्रियम, मायोमेट्रियम आणि एंडोमेट्रियम. आता हा जो लेयर जो दाखवलेला आहे हा पिंकिश कलरचा खालचा तो लेयर म्हणजे कोणता, हा धिस लेयर, हा जो लेयर आहे तो काय झालेला आहे अगोदर इथं कमी दाखवलेला आहे, नंतर वाढत झालेला आहे. बरोबर, कमी का झालेला आहे तर त्याच्यामधले जे काही युटेरसमधले जे काही ग्लँड आहेत युटेराईन ग्लँड ते काय झालेले आहेत डिसइंटिग्रेट झालेले नाहीच झाले आहेत. ब्लिडिंगमुळे ते बाहेर पडलेले आहेत. त्या ब्लिडिंगमधून काय बाहेर पडतं तर ब्लड टिश्यू फ्लुइड असणार आहे, म्युकस असणार आहे, एंडोमेट्रियल लायनिंग, अनफर्टिलाइज्ड ओसाइट हे सगळं व्हाजाइनामधून बाहेर टाकलं तर ब्लड बाहेर पडतं. अनफर्टिलाइज्ड एग बाहेर पडतो. ओके, अजून काय तर जे काही टिश्यू फ्लुइड आहे तो असणार आहे, म्युकस असणार आहे, हे सगळं त्याच्यामधून व्हाजाइनामधून हे बाहेर टाकलं जातं बॉडीच्या. तेव्हा इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचा हार्मोनचा जो काही सिक्रेशन आहे ते कमी असणार आहे. ओके, अजून याच्यामध्ये काय होतं तर हे जे काही ब्लड असतं जे बाहेर टाकलं जातं इट डज नॉट क्लॉटिंग होत नाही. वाय, बिकॉज ऑफ द फायब्रोनोलायसिनच्यामुळं हे क्लॉटिंग होत नाही. आणि अनफर्टिलाइज्ड एग जे आहे ते अनफर्टिलाइज एग हे सुद्धा बाहेर टाकलं जातं. त्याला म्हटलं तर फ्युनेरल ऑफ अनफर्टिलाइज्ड एग. बाहेर टाकलं जातं म्हणून फ्युनेरल ऑफ अनफर्टिलाइज्ड एग असं म्हटलं जातं. दिस इज द चेंजेस इन द ओव्हरीचं चेंजेस इन द युटेरसमधलं हे काय झालं चेंजेस झाले. आता ओव्हरीमध्ये काय चेंजेस होतात तर बघा ओव्हेरियन फॉलिकल पहिल्यांदा काय झालेलं आहे ब्लिडिंग होत आहे. त्याचवेळी सायमल्टेनियस इथं जर बघितलं ओव्हेरियन फॉलिकलच्या साईडला आपण बघितलं तर हे जे काही छोटं प्रायमोडियल फॉलिकल आहे याच्यामध्ये कन्वर्जन होऊन काय होतं प्रायमरी फॉलिकल होतं, सेकंडरी फॉलिकल तयार होतं. दिस इज द स्ट्रक्चर. हे जे दाखवलेलं आहे राऊंड्स हे काय आहेत ओवा आहेत. ह्या ओवाचं म्हणजे काय होत असतं याच्यामध्ये चेंजेस होत असतात, ग्रोथ होत असते. आणि त्याचवेळी हे जे काही फॉलिकल डेव्हलप होत असतं ते फॉलिकल डेव्हलप होत कशामुळे डेव्हलपिंग होत असतं तर अंडर द FSH हार्मोन जो आहे, LH हार्मोन आहे, पिट्युटरी हार्मोनमध्ये आहेत बघा. दिस इज पिट्युटरी हार्मोन. ओके, हे जे आहे ह्या हार्मोनच्या अंडर हे जे काही ओव्हेरियन फॉलिकल आहे त्याची ग्रोथ होत असते, मॅच्युअर फॉलिकल तयार होत असतात. त्यावेळी इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण कमी असतं आणि युटेरस काय झालेलं असतं अगदी त्याचा एंडोमेट्रियम लूज झालेलं असतं, गेलेलं असतं. ओके, ही प्रोसेस पहिल्या 5 ते 7 दिवसामध्ये ही प्रोसेस होत असते. ओके, दिस इज द फर्स्ट फेज. इट इज कॉल्ड द menstrual phase or menstrual phase in which the bleeding phase, it is also called the bleeding phase कारण ब्लिडिंग होत असतं. ओके, सेकंड जे आहे प्रॉलिफरेटिव्ह ऑर फॉलिक्युलर ऑर पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज. प्रॉलिफरेटिव्ह म्हणजे काय प्रॉलिफरेशन होत असतं, म्हणजे कशाचं प्रॉलिफरेशन होणार आहे तर युटेरसचं. फॉलिक्युलर का म्हटलेलं आहे तर फॉलिकल इथं तयार होत असतात. प्रायमरी फॉलिकलपासून सेकंडरी फॉलिकलपासून ग्रॅफिन फॉलिकल हे तयार होत असतं. ओके, आणि किंवा पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज का म्हटलेलं आहे मेन्स्ट्रुअल फेजच्या नंतरची फेज म्हणून त्याला पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज असं म्हटलेलं आहे. ही जी काही फेज आहे ती किती दिवस असते
5व्या दिवसापासून 13व्या दिवशीपर्यंत. टोटल 28 दिवसाचा हा पिरियड आहे. पहिले 5 दिवस मेन्स्ट्रुअल फेज, 5व्या दिवसापासून 13व्या दिवशीपर्यंत कोणती फेज असणार आहे? प्रोलिफरेटिव्ह फेज असणार आहे. तर प्रोलिफरेटिव्ह फेज आता याच्यामध्ये बघितलं लक्षात येईल 5व्या फेजपासून 14व्या दिवशीपर्यंत जी फेज आहे त्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला? युटेरसची ग्रोथ झालेली दिसते. सी हिअर युटेरसची ग्रोथ झालेली आहे. प्रोजेस्टेरॉन हार्मोन काय आहे तेवढाच आहे, त्याच्यामध्ये काही चेंज झालेलं नाही. प्रोजेस्टेरॉन हार्मोन ॲज इट इज असणार आहे. इस्ट्रोजन हार्मोन काय झालेलं आहे? त्याची ग्रोथ झालेली आहे. ओके, म्हणजे युटेरसमध्ये चेंज होणं, युटेरसची ग्रोथ होते. प्रोजेस्टेरॉन हार्मोन आहे तसं राहतो. इस्ट्रोजन काय होतं? ग्रोथ होते. ओव्हेरियन फॉलिकल चेंज होत होत कुठंपर्यंत येतात? ग्राफियन फॉलिकल तयार होतं. आता हे तयार होताना जे काही एकच तयार होतं का फॉलिकल? नाही, कित्येक 6 ते 12 सेकंडरी फॉलिकल तयार होतात. पण ते 6 ते 12पैकी एकच फॉलिकल काय करतो? ग्राफियन फॉलिकल तयार करू शकतो. बाकीचे राहिलेले जे असतात ते डिजनरेट होतात, नाहीसे होतात. आणि या प्रोसेसला म्हटलं जातं ॲट्रेशिया. डायग्राममध्ये आपण लास्ट डायग्राममध्ये बघा इथं लक्षात येईल. एका वेळी कित्येक प्रायमोडियल फॉलिकल तयार होतात. त्याच्यापासून प्रायमरी फॉलिकल होतात, डेव्हलपिंग फॉलिकल आहे तिथं कित्येक तयार झालेले आहेत. पण त्यातला एक आणि एकच जो असेल तो फॉलिकल मॅच्युअर फॉलिकल किंवा ग्राफियन फॉलिकलमध्ये कन्वर्ट होतं. बाकीचे जे राहिलेले आहेत त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं? डिजनरेट होतात, नाहीसे होतात. त्या प्रोसेसला म्हटलं जातं ॲट्रेशिया. ओके, हे कशाच्या अंडर होतं? तर एक हार्मोन आहे, त्या हार्मोन कोणते आहेत त्याच्यामध्ये असणार आहे? तर पिट्युटरी हार्मोन. पिट्युटरी हार्मोन कोणते? तर गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन, GnRH, गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन, जी पिट्युटरी ग्लँड सिक्रेट करते आणि ज्याच्यामुळे FSH हार्मोन सिक्रेट होतो. ओके, हे चेंजेस याच्यामध्ये होत असतात. ही झाली कोणती फेज? प्रोलिफरेटिव्ह किंवा फॉलिक्युलर फेज. ओके, डायग्राममध्ये पण फॉलिक्युलर फेज म्हणून दाखवलेली आहे. तर युटेरसमध्ये चेंजेस काय झालेले आहेत? जे काही 14व्या दिवशीपर्यंत 13व्या दिवशीपर्यंत काय होतं? युटेरसची ग्रोथ होत असते. 5व्या दिवशीपासून 14व्या दिवशीपर्यंत ग्रोथ झालेली दिसते. ओके, ही जी ग्रोथ झालेली आहे तर डायग्राममध्ये बघा. पहिला जो आहे फेंट पिंक कलर, फेंट ब्ल्यू कलर आहे, ती कोणती फेज आहे? इथं असणारी मेन्स्ट्रुअल फेज. दुसरी जी आहे ही डार्क ब्ल्यू कलर आहे, ती आहे कोणती? तर प्रोलिफरेटिव्ह. ऑरेंज कलरमध्ये हा जो पीक आहे तो ऑरेंज कलर म्हणजे कोणती? ओव्ह्युलेटरी फेज. आणि लास्ट जी आहे ही आहे ल्युटियल फेज. हे 4 फेजेस याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत. आणि परत 28 दिवसानंतर बघा फेंट ब्ल्यू कलर म्हणजे कोणती फेज तिथे सुरुवात होणार आहे? मेन्स्ट्रुअल फेज. ह्या 4 फेजेस याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत बाय द कलर. ओके, आता युटेरसमध्ये बघा ब्ल्यू कलरची एवढेच पार्टमध्ये काय झालेलं आहे? युटेरसचं ग्राफ काय वाढलेला आहे. म्हणजे इथं युटेरस काय झालेलं आहे? युटेरसची ग्रोथ झालेली आहे. एंडोमेट्रियम बिगिन्स टू रिजनरेट. एंडोमेट्रियम परत रिजनरेट होतं अंडर द इफेक्ट ऑफ द इस्ट्रोजन. का? तर इस्ट्रोजन हार्मोन हा वाढलेला दिसतो याच्यामध्ये ॲज कम्पेअर टू सुरुवातीला इस्ट्रोजन हार्मोन कमी आहे, तो वाढलेला दाखवलेला आहे. म्हणजे काय झालेलं? इस्ट्रोजनच्या अंडर या युटेरसची ग्रोथ होते. ओके, आणि त्यामुळं युटेरसची जी काही लायनिंग आहे त्याची जी काही थिकनेस आहे 3 to 5 मिलीमीटर एवढी होते. युटेरसची ग्रोथ होऊन 3 to 5 मिलीमीटर एवढी त्याची ग्रोथ होते. नेटवर्क तयार होतं ब्लड व्हेसलचं. तिसरी जी फेज आहे ओव्ह्युलेटरी फेज. आता ओव्ह्युलेटरी फेज इट इज द शॉर्टेस्ट फेज ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल. इट इज द शॉर्टेस्ट फेज ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल. लक्षात येईल डायग्राम बघून. ब्ल्यू कलरचं हे मोठं आहे, याच्यापेक्षा दुसरं ब्ल्यू कलरचं डार्क ब्ल्यू कलर मोठं आहे, ऑरेंज कलरचं अगदी छोटं दाखवलं आहे. छोटा त्याची कॉलम आहे. म्हणजे काय एकच दिवस त्याच्यासाठी असणार आहे. ड्युरेशन किती असणार आहे याच्यासाठी? एकच दिवस. आता याच्यामध्ये एका 14व्या दिवशी ही फेज होत असते. याच्यामध्ये जे काही ग्राफियन फॉलिकल आहे, ग्राफियन फॉलिकल काय होतं? रप्चर होतं, त्याच्यामधून ओवा बाहेर पडतो. डायग्राममध्ये दाखवलेला रप्चर झालेला ग्राफियन फॉलिकल आणि ओवा इथं आहे बाहेर पडलेला 14व्या दिवशी. मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी ओवा रिलीज होतो. ओके, दिस इज कॉल्ड द ओव्ह्युलेटरी फेज. कशामुळं होतं? ओनली बिकॉज ऑफ द LH अँड FSH हार्मोन इन्क्रीज्ड. FSH आणि LH हार्मोन हे इन्क्रीज झालेले असतात. कशाच्या अंडर असतात? गोनॅडोट्रॉपिन हार्मोनच्या अंडर हे होत असतं. ओके, गोनॅडोट्रॉपिन हार्मोन कोण तयार करतं? पिट्युटरी ग्लँड. म्हणून पिट्युटरी हार्मोनच्या अंडर हे दाखवलेलं आहे.
ओव्हॅरियन फॉलिकल काय झालेलं आहे, ओव्हॅरियन फॉलिकलमध्ये ग्राफियन फॉलिकल रप्चर झालेला आहे. ओव्हॅरियन हार्मोन कोणता वाढतो इथं, तर इस्ट्रोजन हार्मोन वाढतो आणि युटेरसची जी काही थिकनेस आहे ती वाढलेली असते. ही झाली तिसरी फेज. चौथी फेज आहे सिक्रेटरी फेज किंवा ल्युटियल फेज. दिस इज द लॉंगेस्ट फेज. ओके, द ओव्ह्युलेशन अँड बिगिनिंग ऑफ द मेन्सेस. आता ह्याच्यामध्ये ओव्ह्युलेशन होतं आणि ओव्ह्युलेशन आणि बिगिनिंग ऑफ द नेक्स्ट मेन्सेसच्या मधली ऑरेंज कलरचा जो कॉलम आहे तो, आणि दुसरा इथला जो आहे हा कॉलम, आणि दुसरा जो आहे हा कॉलम, दॅट कॉलम. ओके, या कॉलमच्या मधली जी मोठी फेज आहे त्याला म्हटलं जातं सिक्रेटरी किंवा ल्युटियल फेज. आता ह्याच्यामध्ये काय, ओव्हरीमध्ये काय चेंजेस होतात, तर जी स्ट्रक्चर आहे बघा, युटेरसची ग्रोथ होते, युटेरसच्या आतली इंडोमेट्रियमची ग्रोथ होते. ओके, आणि ग्रोथ झाल्यानंतर याच्यामध्ये त्याचवेळी जे काही ही ओव्हॅरियन फॉलिकल जो आहे, ग्राफियन फॉलिकल जो रप्चर झाले त्याच्यापासून रप्चर फॉलिकल जो आहे त्याचं कन्वर्जन कार्पस ल्युटियममध्ये होतं. आणि कार्पस ल्युटियममध्ये झाल्यानंतर कधीपर्यंत हे कार्पस ल्युटियम काम करतं, तर 20व्या दिवशीपर्यंत. बघा 20व्या दिवशी त्याचा साईज किती आहे, मोठा आहे. आणि 25व्या दिवशी त्याचा साईज कमी झालेला आहे. 20व्या दिवशी काय झालेलं असतं, जोपर्यंत फर्टिलायझेशन झालं, तर फर्टिलायझेशन झाल्या तर हे कार्पस ल्युटियम प्रोजेस्टेरॉन हार्मोन सिक्रेट करतं. आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन सिक्रेट केलं तर प्रेग्नन्सी काय झाली, फायनल झाली. समजा फर्टिलायझेशन नाही झालं तर प्रोजेस्टेरॉन हार्मोन काय होणार आहे, डिक्रीज होतं. आणि आपोआप म्हणजे फर्टिलायझेशनच झालेलं नाही म्हटल्यावर तिथं एम्ब्रिओ फॉर्मेशन होणार आहे का, झायगोट फॉर्मेशन होणार आहे का, नाही. तर मग काय होणार, हा जो काही कार्पस ल्युटियम आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, कार्पस अल्बिकन्समध्ये होतं. पुढची जी तिसरी डायग्राम आहे इथं कार्पस ल्युटियम झाली. कार्पस ल्युटियम मोठा आहे, नंतर तो काय झालेला आहे, छोटा झालेला आहे 25व्या दिवशी, आणि नंतर 28व्या दिवशी परत काय झालेलं आहे, तो नाहीसा होतो. आणि कार्पस ल्युटियमचं कन्वर्जन कार्पस अल्बिकन्समध्ये झालेलं इथं दाखवलेलं आहे. त्याच दिवशी बघा इथं हे जे आहे ओव्हॅरियन हार्मोन 20व्या दिवशी त्याची बघा, आणि 23, 24, 25पर्यंत हा जो काही प्रोजेस्टेरॉन हार्मोन आहे त्याचा ग्राफ वाढलेला दिसतो. आणि नंतर मग जर फर्टिलायझेशन नसेल किंवा झायगोट फॉर्मेशन नाही झालं तर त्याचा ग्राफ आपोआप कमी येतो. हा फरक याच्यामध्ये होतो. म्हणजे पहिले लक्षात ठेवा, तर युटेरसमध्ये चेंज म्हटल्यावर काय असणार, सिक्रेटरी फेजमध्ये युटेरसमधली जी काही लायनिंग आहे, थिकनेस आहे ती वाढत जाते. ओके, दिस इज द चेंज इन द युटेरस. आणि ओव्हरीमध्ये काय चेंज होतं, कार्पस ल्युटियम तयार होतं. कार्पस ल्युटियम जर प्रेग्नन्सी असेल तर प्रोजेस्टेरॉन हार्मोन म्हटलं जातं, म्हणून त्याला प्रोजेस्टेरॉनला दुसरं नाव आहे प्रेग्नन्सी हार्मोन. इफ देर इज अ प्रेग्नन्सी देर इज अ फॉर्मेशन ऑफ द प्रोजेस्टेरॉन, सो प्रोजेस्टेरॉन इज ऑल्सो कॉल्ड द प्रेग्नन्सी हार्मोन. जेव्हा एखाद्या फिमेलची युरिन चेक केली जाते आफ्टर द प्रेग्नन्सी आहे का नाही हे टेस्ट करण्यासाठी, तेव्हा त्या युरिनमधले काय चेक केलं जातं, तर त्याच्यामध्ये असणारं प्रोजेस्टेरॉन हार्मोनची लेवल वाढली तर समजा की तिथं त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी आहे, अन्यथा त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी नाही हे चेक केलं जातं. ओके, आता ही जी आहे ही प्रोसेस याच्यामध्ये होत असते. सिक्रेटरी फेज किंवा ल्युटियल फेजमध्ये काय होत असतं, परत एकदा सांगते, 15व्या दिवसापासून 28व्या दिवशीपर्यंत ही फेज सुरू असते, लॉंगेस्ट फेज आहे. ओके, आणि तिथून मग कार्पस ल्युटियम जो तयार झालेला आहे तो काय करतो, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हार्मोन सिक्रेट करतो. समजा फर्टिलायझेशन झालं नसेल तर कार्पस ल्युटियम इज कन्वर्टेड इन टू कार्पस अल्बिकन्स आफ्टर द कधी असणार आहे, 28व्या दिवशी, 27व्या 28व्या दिवशी कार्पस अल्बिकन्स तयार होतं. ओके, आणि नंतर नेक्स्ट मेन्स सुरू होतात, म्हणजे नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होतं जर प्रेग्नन्सी नसेल तर. हे झाले युटेरसमधली चेंजेस. आणि इथं दाखवल्याप्रमाणे ओव्हरीमध्ये चेंजेस. एलएच आणि एफएसएचचं प्रमाण कमी येतं, फक्त कधी वाढतं ते 14व्या दिवशी ॲट द टाईम ऑफ द ओव्ह्युलेटरी फेज. ओके, या टाईपमध्ये हे 4 फेजेस आहेत. कशाच्या, तर
मेन्स्ट्रुअल सायकल किंवा ओव्हेरियन सायकल किंवा आपण त्याला MC म्हणतो, मेन्स्ट्रुअल सायकल. इट इज सीन इन द फिमेल आफ्टर द एज ऑफ द 13 इयर. मेनार्स म्हणजे 13 इयर आणि मेनोपॉज म्हणजे 45 to 50 असणारा कालावधी. ओके, या टाईपमध्ये हे मेन्स्ट्रुअल सायकल दिसून येतं. एवढं लक्षात ठेवा, जर प्रेग्नन्सी असेल तर प्रोजेस्टेरॉन हार्मोन वाढतो, जर प्रेग्नन्सी नसेल तर प्रोजेस्टेरॉन हार्मोन कमी होतं. आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन सिक्रेट कोण करतं? कार्पस ल्युटियम. म्हणून प्रोजेस्टेरॉनला प्रेग्नन्सी हार्मोन असं म्हटलं जातं. प्रेझेन्स ऑफ HCG ह्युमन कोरियोनिक गोनाडोट्रोपिन, इट इज द इंडिकेशन ऑफ द प्रेग्नन्सी. इन द absence of fertilization, next menstrual cycle is begin. जेव्हा फर्टिलायझेशन होत नाही तेव्हा नवीन मेन्स्ट्रुअल सायकलची सुरुवात होते. ओके, दिस इज अबाउट द मेन्स्ट्रुअल सायकल. ओके, थँक्यू.